आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। जा सांगतेस ना रुद्र सरांना, तुझ्या डोळ्यांसमोरून घेऊन जाईन मी बिट्टीच्या पार्टनरला। देविका ताई, अहो मंगळसूत्र घातलंय रुद्र सरांनी माझ्या गळ्यात। मला नाही फरक पडत, मी हे चित्र बदलून टाकेन। नाही नाही बदलू शकणार, मी तुमच्या हाती काहीच लागू देणार नाही। गौरी, अगं असं नको बोलूस। तू का असा विचार करतेस? सुमितने तुझे पण कान भरलेत का? अगं तो ठरवून माझ्या विरोधात कान भरतोय। श्वेता ताई बरोबर होत्या, तुम्हीच सुमित भाऊजींना फसवलं असणार, आणि अशा फसव्या आईची माझ्या मुलीला गरज नाहीये। मी तुम्हाला या घरात टिकू देणार नाही। हे जेन्युइन वागण्याने ना डोकं फिरतं माझं। असे कसे ते सगळे? इतकं भडकवूनही काहीच परिणाम नाहीये यांच्यावर। उलट त्या मूर्ख देविकानं गौरीचीच माफी मागायची ठरवली। युजलेस। मला वाटलं रुद्रबद्दल हिच्या मनात काहीतरी फिलिंग्स निर्माण होते, पण कसलं काय, ही तर जास्तच सत्यवादी निघाली। ती गौरी एवढं बोलली देविकाला, तरी देविकाच माफी मागणार? काय अर्थ आहे याला? नाही मागणार रेवती आंटी, माफी नाही मागणार। बिकॉज माफी वगैरे ट्रॅप असेल तर। सुहा, तू काय बोलतेस हे तुझ्या कानांनी तुला ऐकू येतं का? मला ऐकू येते रेवती आंटी, कारण मी माझ्या डोळ्यांनी खाली तेच बघून आले। काय बघितलंस तू? रेवती आंटी, अहो ती देविका आपल्याला वाटते तेवढी सिंपल नाहीये। अहो तिने त्या मेडला गौरीला ओपन चॅलेंज दिले की ती रुद्रला गौरीपासून लांब करणार। काय?